सर्व बंधू सामाजिक कार्यकर्ते लोणंदमधील आजमबाई आतार यांचा आपला सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार। आजचा विषय आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असणारी नीरा नदी। या नीरा नदीचं आज संपूर्ण पाणी पिण्याचं वितरण संपूर्ण नीरा शहर, लोणंद शहर आणि परिसरामध्ये होत असतं। वीर धरणापासून पुढं वाहत गेलेली ही नीरा नदी, तिचं पात्र मोठं आणि चांगल्या पद्धतीनं सर्वांना उपयोगी असं ठरणारं या नीरा नदीचं लोकप्रियता या महाराष्ट्रभर तिची ख्याती आहे। म्हणूनच नीरा नदीला आलेला महापूरसुद्धा लोक मोठ्या उत्सुकतेने पाहायला जातात। असा मोठा महापूर, प्रचंड प्रमाणामध्ये महापूर येत असतो आणि या नीरा नदीमध्ये ज्या वेळेला आषाढी एकादशीला मोठ्या पालखी सोहळ्याचं स्वरूप असतं, त्यावेळेला आळंदीहून निघालेली पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेली पालखी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखीचं स्नान देखील या नीरा नदीमध्ये होत असतं आणि नीरा नदीमधील स्नान आटपून लोणंद मुक्कामी पालखी येत असते। अशा प्रकारे भक्तिभावानं मोठ्या उत्साहानं पालखी सोहळा साजरा होत असताना या नीरा नदीमधून लोणंदकडे आल्यानंतर एक मोठं वातावरण लोणंद शहरामध्ये उत्साहित पालखीचं स्वरूप तयार होतं। म्हणून लोणंद आणि नीरा आणि सर्व परिसरातील नदीकाठच्या राहणाऱ्या रहिवाशांची अशी मागणी आली आणि रोकटोक मराठी न्यूज चॅनलचे संपादक शौकत शेख आणि आमचे लोकप्रिय प्रतिनिधी संपादक दिलीप वाघमारे यांनी आमच्याशी संपर्क केला आणि नीरा नदीचं एक स्वच्छ, चांगल्या पद्धतीचं सुंदर असं सुशोभीकरण असावं म्हणून या दृष्टिकोनातून आम्ही शासनाचं लक्ष वेधून घेत आहोत। नीरा नदी एक मांगल्याचं आणि स्वच्छतेचं आणि प्रतीक आहे। नीरा नदीमध्ये धार्मिक विधी पार पडत असतात, त्या ठिकाणी नीरा नदीमध्ये जे कचरा असं निर्माल्य एका प्रकारचं निर्माण झालेलं आहे, ते दूषित सर्व हटवून शासनानं नीरा नदी स्वच्छ करावी, चांगल्या पद्धतीनं नीरा नदीला स्वच्छतेचं स्वरूप निर्माण व्हावं, हीच आमची एक जनतेच्या मागणी आहे। जनतेतून एक मोठ्या प्रमाणात प्रचंड स्वरूपातून त्यांची एक प्रकारे अशी मागणी आहे की नीरा नदी स्वच्छ आणि सुंदर अशी असावी। म्हणून नीरा नदीचं पावित्र्य आपला या भारतीय संस्कृतीच्या दर्जेतून नदीला मातेचं स्वरूप आहे। नीरा नदीमध्ये एक आम्ही माता मानतो, तिचा अनेक वर्षापासून लोणंद शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी या नीरा नदीच्या माध्यमातून मिळते आणि पाणी हे जीवन आहे आणि ते पाणी या लोणंद शहराला पुरवठा होतोय, अन्य शहराला पुरवठा होतोय। म्हणून नीरा नदी ही खरंच तिला आम्ही नममस्तक होऊन त्याला मातीचं स्वरूप देतो आणि अशा मातीच्या स्वरूपातून आम्हाला तिनं सावली दिली, आम्हाला जीवन दिलं, आम्ही तिचे धन्यता तिचं आम्ही महत्त्व मानतो, तिला आम्ही मनापासून नमस्कार करतो। असं नीरा नदीचं पुण्यवान काम आयुष्यभर विसरू शकत नाही, अशा पद्धतीचं तिने आम्हाला मोठं योगदान दिलं आहे। ही नीरा नदी स्वच्छ, सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं सुशोभित व्हावी हीच आमची नम्र विनंती आहे। एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।